जुन्या आठवणी पावलोपावली आहेत अण्णाच्या, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप भारी होतं. खूप म्हणजे आमच्यात कधी एवढ्या दिवसात कधी चुकून वाद नाही झाला. कधी हे केलं ते केलं म्हणून कधी एकमेकांसोबत आचार विचार एकदम चांगल्या पद्धतीनं राहिले. कधी म्हणजे आम्ही ह्या गोष्टीवर वादविवाद कधी आयुष्यात नाही घडला. त्याच्याकडे काय होतं, घर नंतर आणि जो समाज आहे म्हणजे गाव आहे किंवा समजा गावगाड्यातले लोक असतील किंवा जे काही संपर्कात येतील लोक, त्यांना कसं स्टँड बाय करायचं, त्यांना कसं आपण चांगल्या मार्गावर आणायचं ह्याचा विचार जास्त होता कुटुंबापेक्षा. जसं की एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आरोपी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी 10:30 पर्यंत आरोपींचे फोन चालू आहेत, तरी देखील त्याला ट्रेस करण्यात नाही आलं, त्यांना पकडण्यात नाही आलं. इथं कुठलाही पक्ष नाही, कुठलीही जात नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलीही संघटना नाही. सगळ्या या मी जेवढं बोललो तेवढे लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एक ठराविक लोक ज्यांना आरोपीला पाठीशी घालायचे तेच लोक ह्या प्रोसेसमध्ये नाहीत. बाकी सर्व समाज घटकातील लोक या प्रोसेसमध्ये न्यायाच्या भूमिकेत आहेत. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता काल मासिक झालं, ज्या विषयावर बोलते तो विषय तुम्हाला सांगतोच. 2 महिने झाले संतोष देशमुखांना जाऊन आपल्याकडून. 9 फेब्रुवारीची घटना आहे, परवा दिवशी 9 फेब्रुवारीला पूर्ण होतील 2 महिने. परंतु त्या प्रथेप्रमाणे मासिक परवा दिवशी काल झालं. आज त्या विषयावरती अनेक अंगाने बोललोत आपण, अनेक अंगाने त्याच्यावरती त्यांचे बंधू धनंजय देशमुख बोलत आहेत खूप दिवसापासून. परंतु याच्यातले काही अँगल असे आहेत की ते प्रत्यक्ष समोर आले नाही आले, अशा काही प्रश्नावरती आपण बोलूयात. पण एखादा माणूस आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर त्याला राजकीय, जातीय, सामाजिक अशा अनेक अंगाने त्याला पाहतात लोक. पण कधी कधी असा प्रश्न उरतो की आपण सगळ्या अंगाने पाहिलं माणूस म्हणून कधी पाहणार आहोत, असे प्रश्न उरतात. आणि रक्ताचे जे नाते असतात त्याच्यामध्ये जे काही भावना असतात ते वेगळे असतात. माणूस प्रत्यक्ष बाकीच्या सामाजिक म्हणून प्रतिक्रिया देतो, बोलतो, व्यक्त होतो, ही गोष्ट खरी. परंतु आज माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत आणि एक गोष्ट मेन्शन करतो, 9 डिसेंबर ते आत्तापर्यंत म्हणजे ह्या 2 महिन्याच्या काळात या व्यक्तीचं 7.5 किलो वजन कमी झालंय. सुरुवातीचे फोटो बघा तुम्हाला जर मिळालं कुठं तर, बाईट बघा आणि आजचा माणूस बघा आता बोलतोय ते, काय फरक दिसतोय. तर ह्या वेदना असतात, हा प्रवास असतो, हा संघर्ष असतो, फार भयाने. न्याय मिळतो, न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे, पण त्याला फार संघर्ष करावा लागतो आणि त्यात तुम्ही डोळ्यानं पाहताय. तसा नाही व्हायला पाहिजे पण ते होत आहे. धनंजय सर आपला लेट्सअप मध्ये स्वागत. संतोष देशमुख आम्ही पाहिले, आम्ही ऐकले, लोक सांगतायत, पण आम्हाला हे बघायचंय की किंवा जाणून घ्यायचंय संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख ह्या दोघांचा भावांचा बॉन्ड कसा होता. आता आपण एवढ्या उंचीचे नव्हतो की त्यांची उपमा द्यावी, पण जसं राम लक्ष्मण होते त्या पद्धतीनं आम्ही त्यांचे जे आचार विचार होते ते अंगीकारले होते. आम्ही तसंच राहत होतो आणि आपण एक खात्रीनं गोष्ट म्हणू शकतो की माणसाची सावली जशी असते एखाद्या, तसं सावलीप्रमाणे आम्ही एकमेकाच्या राहत होतो. आम्ही एकमेकांचे आरसे होतो. आम्ही दिवसभरातला जो काही उपक्रम असायचे आमचे ते आम्ही शेअर करायचो. आईसोबत बसायचो, सांगायचो आम्ही किंवा कुठं जायचंय, काय करायचंय, गावातल्या काय अडचणी आहेत, आम्ही एकमेकांबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करायचो. खूप काही नव्हतं, पण सुख एवढं होतं की ते तेवढं दुसरं काहीच नव्हतं. अशा गोष्टी सगळ्या होत्या आमच्या. आम्ही खूप सुखात होतो. आता आयुष्य कसं जगायचं पुढचं हा पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जी लाईफस्टाईल होती सोबत राहायची समाजाच्या, गोरगरिबांच्या, आपण त्याच्यातलेच एक घटक असल्यामुळं त्याच्यात राहण्यात जे समाधान होतं ते आता समाधानच जे मुख्य संतोष अण्णा देशमुख माझे भाऊ तेच आज माझ्याजवळ नाहीत. म्हणून जगण्याचा हा कठीण काळ कसा पुढे जाणार आहे हे पडलेला खूप मोठा प्रश्न आहे मला. संतोष वडिलांच्या ठिकाणी होते. मी हे खात्रीनं सांगू शकतो की मला जे माझं कुटुंब होतं 10 लोकांचं त्याच्यात सगळ्यात अग्रस्थानी मी माझ्या भावाला स्थान दिलेलं होतं. हे गावाला, माझ्या कुटुंबाला आणि पंचक्रोशीत सगळ्यांना माहीत होतं किंवा जे मी काय जिथं जाईल तिथं मी माझ्या भावाच्या कौतुकाशिवाय किंवा माझ्या भावाच्या कामाशिवाय दुसरं व्यतिरिक्त माझी ओळख देखील कधी देत नव्हतो. मी त्याचा भाऊ आहे याच्यातच सगळं सामावलेलं असायचं आणि त्याचं कार्य जे आहे ते मी सांगायचा प्रयत्न करायचो. जसं की आष्टी तालुक्यात म्हणजे आष्टीला काल गेलो होतो मी, अण्णांकडे मला वकिलासंदर्भात बोलायचं होतं. तुम्ही प्रश्न विचारलाय त्याला लागूनच हे विषय आहे की जामगावची जी ग्रामपंचायत आहे, राधेश्याम भैया तिथले सरपंच आहेत. मागच्या 6 महिन्यापासून मी त्या ग्रामपंचायतला 3 वेळेस गेलो होतो. कालच तिथून जे आपल्या ग्रामपंचायतची डॉक्युमेंटरी आहे, वेगवेगळे जे पुरस्कार मिळालेले आहेत
ती डॉक्युमेंटरी मी भैयांच्या ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत, उपसरपंच बिभीषण भैया आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत काम केलंय. तर ती काल मी कागदपत्र ते त्यांनी मला देऊन टाकले, की हे भैया आपण अशा पद्धतीनं काम केलंय. आणि अण्णा देखील काल बोलले बघा, की राधेश्याम भैया माझे जे पुतणे आहेत त्यांचे आणि संतोषचे संबंध होते. हो. तर आमचे संबंध त्यांच्यासोबत पहिल्यापासून होते. अण्णा नेहमी म्हणतायत, की मी सरपंच बघितला, संतोषला कधी बघितलं नाही. हा. पण मला माझ्या मनात असं वाटतंय, की अण्णा तुम्ही सरपंच जरी नाही बघितला तरी त्याच सरपंचाचे आचार विचार आपल्या ग्रामपंचायतला मागच्या 6 महिन्यापासून होते. आणि ते मी काल घेऊन आलेलो इकडे पेपर सगळे. प्रामुख्यानं मी त्यांना भेटल्यावर सांगणार ही गोष्ट, पण आपल्या माध्यमातून पण सांगू इच्छितो, की आम्ही सगळं जे केलेलं काम आहे, सगळे जे आराखडे आहेत, सगळे जे बक्षीस कसे भेटले, पुरस्कार कसे मिळाले, कुठले लोक आले, आपण काय भौतिक सुविधाचं नियोजन केलं होतं, आपण काय व्यवस्थापन केलं होतं, त्या सगळ्या संदर्भातली माहिती त्या डॉक्युमेंटरीमध्ये होती, त्या फाईलमध्ये होती. त्या फाईल आम्ही काल घेऊन आलो. खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. जुन्या आठवणी पावलोपावली आहेत अण्णाच्या, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप भारी होतं. खूप म्हणजे आमच्यात कधी एवढ्या दिवसात कधी चुकून वाद नाही झाला. कधी हे केलं ते केलं म्हणून कधी एकमेकांसोबत आचार विचार एकदम चांगल्या पद्धतीनं राहिले. कधी म्हणजे आम्ही ह्या गोष्टीवर वादविवाद कधी आयुष्यात नाही घडला. एक सुख पण वाटतं त्या गोष्टीचं, की एकमेकांना आम्ही कधी आयुष्यात दुखवलं नाही. ह्या ज्या आठवणी येतात आता आपल्याला एक संतोष च्या बद्दल जे बोललं जातं त्यांच्याबद्दल, त्यांना जी समाजाबद्दलची तळमळ होती किंवा समाजाबद्दल जे काय करू पाहत होते, मला एक सांगा असं काय घडलं असेल किंवा असं काय घडलं तुम्हाला याच्याबद्दल सांगता येईल, की संतोष ह्या गोष्टी तेवढा झोकून पुढे होता, की आम्हाला हे करायचंय, हे एक फार आतून असावं लागतं. त्याच्याकडे काय होतं, घर नंतर आणि जो समाज आहे म्हणजे गाव आहे, किंवा समजा गावगाड्यातले लोक असतील किंवा जे काही संपर्कात येतील लोक, त्यांना कसं स्टँड बाय करायचं, त्यांना कसं आपण चांगल्या मार्गावर आणायचं, ह्याचा विचार जास्त होता कुटुंबापेक्षा. तुम्ही काल जाऊन आलेले घरी, तुम्ही बघितलं असेल, की इथपर्यंत सरपंचाचा प्रवास आलेला हा व्यक्ती, तुम्ही त्याचं सगळं बघितलं, घरदार बघितलं, परिसर बघितला, लोक बघितले. तर त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल, की त्याला अगोदर समाज, म्हणजे जसं की तुम्ही जर आता गेले छत्रपती शिवाजी महाराज चौक बघितला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बघितला, तिथला तुळजाभवानी चौक बघितला, हॉस्पिटल बघितलं, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि घर बघितलं, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल, की त्याला अगोदर त्याला समाज, अगोदर बाहेरचं सगळं जे जीव लावलेले लोक आहेत त्यांना जास्त विचार त्यांचा असायचा. म्हणूनच ह्याच्यातनंच संतोष अण्णा अजून महत्वाची गोष्ट सांगतो, की तुम्ही ज्या गावात एंट्री करताय ते 7 जुलै 2016 वृक्षारोपण त्यांनी पहिलं झाड लावलं होतं तिथं. ते सगळे झाडं मध्ये घनवन प्रकल्प आहे, जवळपास 1 किलोमीटर पर्यंत ते सगळे झाडं लावलेले. ह्या सगळ्या संतोष अण्णांच्या ओळखी होत्या. म्हणून आता तो म्हणायचा देखील, आता त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, की मला आयुष्यात कोणीही म्हणेल, कुठलाही माणूस म्हणेल इथं बस तिथं बस, हे करू नको ते करू नको, लावलेलं झाड मला कधी म्हणणार नाही की तू माझ्या सावलीतून बाजूला हो. म्हणून त्याचे असे विचार होते, की अशा अदृश्य गोष्टी होत्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी अण्णांनी तो असताना करायचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, की संतोष ज्यावेळेस हे सगळे काम करत होते त्यातले काही व्हिडिओ लोकांना पाहायला मिळाले वृक्षारोपणाचे, आणि ते खो खो खेळतात बघा एका ठिकाणी. आता कुठल्याच माणसाला माहित नसतं की आपलं आयुष्य कुठपर्यंत आहे. त्याच्यामुळे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करतो, अजून व्हिडिओ आहेत, अजून फोटो आहेत, की लहान मुलांसोबत सेल्फी आहेत, खूप लहान लहान निरागस मुलं आहेत. जो आता तुम्ही तिथे एक पाळीव प्राणी आपला कुत्रा तिथं आहे, तो अण्णांच्या फोटोपाशी बसतोय आता पण. तो मांडीवर बसायचा अण्णाच्या. अशा इतक्या खूप मोठ्या त्यांच्या आठवणी आहेत आणि खूप साध्या साध्या आठवणी, म्हणजे जमिनीवर म्हणजे असं कुठं नाही की एखाद्या कुठंतरी बाहेर, त्याला शौक होता गावातच, आपलं गाव हे सर्वस्व आहे, त्या गावातल्याच सगळ्यात जास्तीत जास्त आठवणी अण्णांच्या आहेत. अनेक ठिकाणचे असे प्रसंग आहेत किंवा पाहिलेत आम्ही, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील किंवा पुढच्या काय पदावर असतील, एखादा माणूस असं बोलतो फोनवर एखाद्याला, किंवा थांब तुझ्याकडे बघतोच मी, तुझा हिशोबच करतो, आमच्या कशाला नाद लागतो, असं कधी संतोष ह्या भाषेत कधी आलाय माणूस तुम्हाला कधी? नाही, चुकीचं काम करताना म्हणायचं तू ते चूक करू नको. नाही नाही, विनाकारण अशा कधी गोष्टी अजिबात नाही नाही स्वभाव होता तसं माणसाचा. स्वभाव असा होता की ह्या गोष्टी कधी केल्या नाही आयुष्यात त्यांनी, पण चुकीचं करू नको, हे चुकीचं आहे,
हे तुला म्हणजे चुकीच्या मार्गाला घेऊन जाईल, अशा भरपूर वेळेस गोष्टी तो म्हणायचा की हे असं करू नका. पण जे त्याने अंगीकारलं होतं त्याला तेच द्यायचं होतं गावाला, आणि तेच त्यानं द्यायचा प्रयत्न केला. संतोष देशमुख आणि समज देशमुख कुटुंब जे आहे हे आता मसाजोगलं आहे, पण त्यांचं गाव हे मामाचं आहे. तर तिथून मामाच्या गावाला यायचं कारण काय आणि कधी आले? आम्ही 1993 इथं आलोत. हम्म. त्याचं यायचं कारण असं की बार्शीतली जी मार्केट यार्डची बस स्टँडची जी जागा आहे हम्म. ती आमच्या भाऊकीची जागा होती, हम्म. आणि ती ॲक्वायर होत होती. हम्म. मग त्याचा मोबदला आजपर्यंत पण कधी भेटला नाही. ओके. मग ती तर आजपर्यंत नाही मिळाला? आजपर्यंत नाही भेटला. त्यासाठी प्रयत्न केलेत? खटले चालू आहेत सगळे. आपले राजाभाऊ राऊत आमदार साहेब, हम्म. सोपल साहेब, त्याच्यात आम्ही सगळ्यांच्या जमिनी आहेत तिथं. हम्म. ह्या ओळखी काय सांगितल्या, तर ह्या लोकांना तुम्ही विचारू शकता की त्याचं हा, काही हा. भेटलंय का. त्याचा आम्हाला काही मोबदला नाही भेटलेला तुमचं मूळ गाव आतापर्यंत. बार्शी? मूळ गाव बार्शी प्रॉपर, भगवंताच्या बाजूला जवळच आमचं घर होतं छोटस. आणि तिथून आम्ही 1993 ह्या कारणानं आलो की तिथली जमीन ॲक्वायर व्हायली. राहिलेली थोडीफार जमीन विकून 70,000 इथं मामानं आम्हाला जमीन खरेदी करून दिली येवता शिवारामध्ये. पण जेवढी ॲक्वायर झाली त्यातला रुपया मिळाला नाही मोबदला? नाही, अजिबात नाही. त्याचे खटले चालूच आहेत. त्याला खूप दिवस झालं, 2-3 पिढ्या संपत आल्या, 2 पिढ्या किती लोक तरी. असतील गेलेले? आमचे शेतकरी 19 आहेत हे आम्हाला माहिती आहे. मग बाकी अजून किती आहेत समोरचे काय ह्याच्याबद्दल मला जास्त माहिती नंतरचा नाही. पर्याय आता मामाच्या गावाला जाणे. मग मामालाच लक्षात आलं की इथं त्यांचं खाणं पिणं सुद्धा मुश्किल होऊ शकतं येणाऱ्या काळात, म्हणून मामाने ते हाल बघून आम्हाला 1993 इकडे घेऊन आलेले होते. आणि मामाच्या गावात जाऊन संतोषने आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि तो सरपंच झाला. हा जो तुम्ही प्रवास सांगितला, मला एवढ्यासाठी विचारायचं होतं की एखाद्या माणसाची समाजाप्रती तळमळ असल्यावर आपलंच मूळ गाव किंवा जन्मगाव असावं असा काही नियम नाही. नाही, काम चांगलं करताना तुम्हाला कुठं आहेत तुम्ही ह्याच्याशी काही म्हणजे जास्त मायने ठेवत नाही. ते तुम्हाला काम चांगलं करायचं असेल तुम्ही कुठंही करू शकता. त्याचाच भाग म्हणून संतोष अण्णा देशमुख यांनी 2003 पर्यंत तर आमचे खूप हाल होते इथं सुद्धा. मामाची पण एवढी परिस्थिती नव्हती, जेमतेम होती. पण आमची पण हालाकीचीच परिस्थिती होती इथं. पण आम्ही 2006 पासून या कार्यामध्ये आहेत. आणि त्या कार्यामध्ये खूप आनंद होता. आणि ह्याच्यात अचानक अशी गोष्ट घडली की आता खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे की पुढं पाऊल टाकायचा कसा. ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस प्रशासन स्थानिक आहे, बाहेरून जी SIT आहे, CID आहे, याच्यापैकी आता इथल्या स्थानिक प्रशासनाबद्दल समाधानी आहात? आता SIT CIDचे आउटपुट बाहेर आलेले आहेत. सगळे आरोपी जवळपास सगळ्या आरोपीवर MCOC 120B 302 103 असे कलम सगळ्या आरोपीवर लागलेले आहेत. एक आरोपी फरार आहे, तो त्यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे ह्यांनी काम जे केलंय ते आतापर्यंत केलंय ते समाजानं बघितलंय, प्रसार माध्यमानं तुम्ही दाखवलंय. पण त्याचा शेवटचा जो टप्पा असतो त्याचा आउटपुट काय, न्यायालयीन प्रक्रिया चालू होणार आहे, चार्जशीट होणार आहे, त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. तर त्या कशा परफेक्ट होतील, आरोपींना कशी शिक्षा मिळेल, ते आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त सगळ्या टीमचा. चार्जशीटच्या पूर्वी हा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. हा चार्जशीटच्या पूर्वी हा तपास झाला पाहिजे, चार्जशीट प्रॉपर तयार झालं पाहिजे, मग पुढील गोष्टी. आणि जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की हे कुठं चुकलेत. त्याच्यातलं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे तशा प्रकारच्या भरपूर गोष्टी आहेत, पण एक सांगतो. 29/11 जो CCTV फुटेज निघाला, त्या CCTV फुटेज मध्ये हे सगळे आरोपी एका पक्षाच्या कार्यालयात बसतात. त्याच्यातला हा कृष्णा आंधळे आरोपी फरार आहे, तो त्या पोलीस स्टेशनच्या समोर बसतोय, पोलिसांच्या समोर बसतोय, गुप्तचर विभागाच्या समोर बसतोय. म्हणजे इथंच सगळे चुकलोत आपण. हे जर त्यांनी त्याच वेळेस ह्याला शिक्षा दिली असती तर ह्या आरोपीला इतके गंभीर गुन्हे करायला कधीच त्याचं मन सुद्धा धजावू शकलं नसतं. पुढच्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. आम्ही कागदोपत्री म्हणण्यापेक्षा CCTV फुटेज, घडलेल्या घटना ह्याचे पुरावे आम्ही समाजानं दिलेले आहेत. आणि ह्यांना देखील माहित आहेत, CDR आहेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने इथं जे चाललं होतं त्यामुळे हे घटना घडल्या. न्यायालयीन समितीमध्ये हे सगळं समोर येणार आहे. पण आत्ता पोच झाले त्याच्यापैकी CID आणि SIT फक्त याच्यामध्ये तुमच्याकडे आउटपुट येतं समोर मीडिया समोर आलंय, फक्त पोलीस प्रशासन स्थानिक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की हे समाधानकारक नाहीये? नाही, त्यांनी तसं सगळ्या गोष्टी तशाच आहेत ना. म्हणजे जसं की एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आरोपी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी 10:30 पर्यंत आरोपींचे फोन चालू आहेत, तरी देखील त्याला ट्रेस करण्यात नाही आलं, त्यांना पकडण्यात नाही आलं. जसं की कालची प्रकार घडलाय धारूर तालुक्यातला, त्यांचं लास्ट लोकेशन सोलापूर होतं आणि ते कर्नाटक मधून पकडले. त्याच माध्यमातून हे सुद्धा करू शकले असते. पण या घटनेला कुणीही गांभीर्याने घ्यायचा प्रयत्न केला नव्हता.
ना प्रशासनानं ना हे आरोपींच्या कोणी जे पाठीराखे आहेत त्यांनी. म्हणून त्यांना ह्या गोष्टी नंतर लक्षात आल्या, पण त्यावेळेस वेळ निघून गेली होती. आजही याच्यामध्ये आता अनेक जणांनी जे मंत्री आहेत विद्यमान धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी केली, त्याच्यातनं यांच्यामध्ये काहीतरी प्रभाव पडतोय अशी मागणी केलेली, परंतु तुमच्याकडनं असली कुठली मागणी आता पण झालेली नाही. नाही, एकदम सर्वसाधारण कुटुंबामधून आम्ही आहेत. हा. आम्ही जे कोणी असेल ह्याच्यामध्ये, जसं मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत, हा. ह्याच्यात कुणी असू द्या, हा तपास चालू आहे. हम्म. तपास 180 दिवस आहेत अजून हे हम्म. सगळे तपास कंप्लीट करायला. हम्म. तर माझं असं मत आहे, कुणी असू द्या, हम्म. कुणी किती मोठा असू द्या, हो, हो. माझ्या भावाचा न्याय घेण्यासाठी मी त्याला सोडणार नाही. म्हणजे मी सोडणार नाही म्हणजे जे न्यायालयीन न्यायाची मा- हा, प्रक्रियेवर हा. आमचे विश्वास आहे, आम्ही त्यामार्फत आम्ही त्यांना सुटू देणार नाही. म्हणजे आम्ही एखाद्या गोष्टी आम्हाला माहिती आहे ती गोष्ट आम्ही आमच्या मनात किंवा दडपून ठेवणार नाहीत. आम्ही सांगणार ही गोष्ट अशी आहे म्हणून. मग- आणि ज्या गोष्टी तुम्ही आता बोलला त्याचं एक थोडक्यात उत्तर देतो, की ह्या गोष्टीचं सगळं जे जिम्मेदारी आहे, जे अधिकार आहेत, ते देशमुख कुटुंबियाचे नाहीत, ते मुख्यमंत्री साहेबांचे आहेत. ते त्यांनी केलेच पाहिजेत आणि ते करावेत त्यांनी, जेणेकरून एक चांगला मेसेज जाऊ शकतो. आणि अशी विनंती देखील आम्ही त्यांना केलेली आहे. तुम्ही भगवान गडावरती गेलतात आणि महंतांचं जे वक्तव्य आहे त्याच्यानंतर तुम्ही भेटलात, त्यांच्या नंतरच्या स्पष्टीकरणावरती समाधानी आहात? त्यांनी कुठलंच स्पष्टीकरण दिलं नाही, याचं दुर्दैव वाटायला लागले. आम्ही गेलो होतो दोन्हीतला फरक दाखवायला. एकीकडे आरोपींची लिस्ट घेऊन गेलो होतो आम्ही, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत. एकीकडे गावाचा स्टेटस घेऊन गेलो होतो, प्रमाणपत्र जे पोलीस स्टेशननं दिलं जातं प्रत्येक ग्रामपंचायतीला. त्यांनी त्याच्यावर थोडाही अजून एक उद्गारही काढला नाही, की खरंच धनंजय आला, धनंजयचं गाव किती चांगल्या पद्धतीनं जात होतं पुढं. हे आरोपी इतक्या खालच्या कॅटेगरीचे आहेत, एवढे आरोप आहेत, यांनी तसं स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं, तसं दिलं नाही. पुन्हा त्यांना एक थेंब रक्ताची तकलीफ एवढी झाली, तर भावाचे सगळे एवढे फोटो इतके अमानुषपणे मारलेले, ते देखील त्यांनी प्रेस घेऊन सांगणं अपेक्षित होतं. ते देखील त्यांनी केलं नाही. जरी त्यांनी केलं नाही तरी त्यांना दाखवले त्यांच्याकडं PDF आहे त्याच्याकडं त्याची हार्ड कॉपी आहे. त्यांनी त्याच्यावर व्यक्त व्हायला पाहिजे होतं एक माणूस म्हणून. जसं तुम्ही म्हणलात एक माणूस म्हणून आपण कोण आहेत, अजून व्यक्त झालेले नाहीत. किंवा जातीवादाचा एक मुद्दा मी त्यांना दिलता, सामाजिक सलोखा संतोषांना देशमुख आणि समाजानं कसा तयार केला होता, त्याच्या आम्ही ज्या पोस्ट आहेत ही घटना घडल्यानंतरच्या, तशा काही पोस्ट, झालेलं आत्ताचं ध्वजारोहण, जे दत्ताभाऊ बारग जे आहेत टाकळी गावचेच आहेत, ज्या गावचे आरोपीत त्या गावचे या समाज सुधारकानं तिथलं ध्वजारोहण केलंय, ह्या गोष्टी कुठेही त्यांनी मीडियाला सांगितल्या नाहीत. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही. त्यांनी सांगायला पाहिजे होतं, एक समाजात अजून भारी मेसेज गेला असता. तुम्ही भेटल्याच्या नंतरही त्यांची स्पष्ट भूमिका झालेली नाही. त्यांनी जर हे स्पष्टीकरण दिलं असतं तर मला कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं. त्यांच्या मनात अजून काय हे तुमच्या माध्यमातूनच समोर आलं पाहिजे. आणि तुम्हाला विनंती देखील करेल मी की त्यांनी समोर येऊन ते सांगायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय सुरुवातीपासून की यात कुणी असो मी सोडणार नाही, त्याच्यावरती विश्वास आहे? विश्वास कोणावर ठेवता? मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास नाही ठेवला तर आपल्याला न्याय कोण देणार आहे? त्याच्यामुळे आम्ही त्यांना जे दिलेले शब्द आहेत त्याच्यावर आम्ही विश्वस्त आहोत. कारण का तेच न्याय देणार आहेत. त्यांच्याच जे ऑर्डर आहेत ते गृहमंत्री आहेत, त्यांनीच हे सगळं लागू केलेलं आहे. सगळ्या समित्या आहेत, जे पथक आहेत, जे सगळे अधिकारी आहेत ते त्यांना दिलेले आहेत. आम्हाला त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे आणि त्यांनी दिलेला शब्द हा ते पाळणार आहे. परंतु त्यांनी शब्द दिलाय, पोलीस प्रशासन काम करतंय, CID काम करतंय, SIT काम करतंय, परंतु ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतोय. संघर्षाशिवाय काहीच नाही भेटू शकत. आपण जर दुःखच फक्त डोक्यावर घेऊन बसलो असतो एका जागेवर, तर ह्या ज्या प्रोसेस झालेल्या आहेत ह्या कदाचित कुठपर्यंत चालल्या असत्या, काय झालं असतं माहीत नाही. पण ह्याच्यात सगळ्यात मोठं योगदान जे आहे, हे जे एक भाऊ म्हणून मी असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्व इथले लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले, जिल्ह्याच्या बाहेरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथं कुठलाही पक्ष नाही, कुठलीही जात नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलीही संघटना नाही. सगळ्या हे मी जेवढं बोललो तेवढे लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एक ठराविक लोक ज्यांना आरोपीला पाठीशी घालायचे तेच लोक ह्या प्रोसेसमध्ये नाहीत. बाकी सर्व समाज घटकातील लोक या प्रोसेसमध्ये न्यायाच्या भूमिकेत आहेत. हे होते धनंजय देशमुख. माझ्या भावाचं आणि माझं कधीच भांडण झालं नाही. समाजाप्रती काही चुकीचं घडतंय त्यावेळेस तो सांगायचा हे चुकीचं घडतंय, अन्यथा फक्त माया, प्रेम आणि समाजाप्रती काहीतरी चांगलं घडावं ही भावना होती. न्याय मिळेल, फक्त संघर्षाशिवाय नाही, असंही त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, ते मूळचे बार्शीचे आहेत.
तिथेही जमीन ज्यावेळेस ॲक्वायर झाली त्याच्यानंतर त्याचा मोबदला मिळाला नाही. तिथून संघर्ष सुरू झालेला आहे. आणखी संघर्षच वाटायला आला पण याच्यातून काहीतरी नवीन करायचं म्हणून संतोषने ही गोष्ट केली ती. त्यांच्या गोष्टीला नजर लागली आणि ती दुर्दैवी घटना घडली. त्यांना न्याय मिळावा त्यासाठी अनेक संघर्ष करतात. फक्त जाती भूमिकेने ज्यांची पाठिंबा आहे ते सोडता सगळे प्रतिनिधी समाज यांच्या पाठीशी, असे धनंजयने सांगितले. गणेश पोकळे, मसाजोग, लेट्सअप मराठी, बीड.